एकनिष्ठ माणसाला जर तुम्ही आता तिकीट देत नसाल तर आम्ही पदाधिकारी सगळे राजीनामा देणार आहोत। आणि जर भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी जर कोणतंही पॅनल उभं करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या पॅनलला सुद्धा आम्ही पाडणार, कोणतंही मत देणार नाही आणि काय नाही। ह्या वेळेला इथं एक वेगळा इतिहास घडेल आणि तो इतिहास येणारी 15-16 तारीख त्यावेळेला ते सगळं समजेल। निष्ठावंत जर कार्यकर्त्याला जर मिळत नसेल तर काम करावं की नाही करावं आणि कशासाठी करावं। पैसा नाही म्हणून जर त्या माणसाला डावलत असाल तर पैसा काय चीज असते आणि माणूस काय चीज असतंय हे आम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेत निकाला दिवशी हे सगळं समजून जाईल। भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून 25 वर्षे ज्यांनी काम केलेलं आहे, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या माणसाला का डावललं जाते? आम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे। ज्यानं आपलं प्रपंच सोडून सगळ्यांची मदत केलेली आहे त्या माणसाला जर न्याय मिळत नाही का मिळत नाही? गरीब परिस्थिती आहे म्हणून आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी आहे। जोपर्यंत त्यांना पक्षातनं तिकीट मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं हटणार नाही। कोरोनामध्ये तिने लई कष्ट केले सगळ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी, तरी पण हे असं हे चुकीचं आहे आणि हे त्यांना का तिकीट मिळायला पाहिजे बघा पटला नाही तर आपण देणार नाही। दादा पाटील यांचं काम इतकं आहे की सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत। जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कुठलीही एकही लाडकी बहीण या रस्त्यावरून हलणार नाही। कोरोनामध्ये जे मदत केलेले ती ह्यातली कुणीही दुसऱ्यांनी केलेली नाही। तेव्हा रात्र ध्यान आमच्या घराघरी तिने राबलेले आहेत आणि देशने आता हे तिकीट मिळलंच पाहिजे, नाही मिळालं आम्ही इथं हलणार नाही। ओळख झाल्या सर्वसामान्यांचा कार्यकर्ता असताना त्यांना पक्ष का डावलते, का तिकीट देत नाही? एवढे त्यांच्यावर अन्याय होते असं वाटत नाही का वरिष्ठांना? कुठल्याही उमेदवारांना आम्ही इथं मत देणार नाही, त्यामुळे दीपक पाटीलच इथं यायला पाहिजे आम्हाला। दिवस आणि रात्र त्यांनी बघितले नाही, एवढं कामं केल्यात। कोरोनाच्या टाइमला कुणीही आलेलं नाही, फक्त दीपक दादा होते, फक्त दीपक दादा, कुणीही आलेलं नाही। आणि आम्हाला पक्षातनंच तिकीट पाहिजे आहे। अपक्ष आम्ही का लढू? 25 वर्ष ज्यांनी काम केले त्यांना पक्षातनं जर न्याय मिळत नसेल तर अपक्ष का म्हणून आम्ही काम हे करायचं? आम्हाला पक्षातनंच तिकीट पाहिजे। रात्री 2 वाजता तिने आम्हाला घरात आणून सोडलेले आहेत दीपक दादांनी कोरोनाच्या टायमाला। त्यांचा आम्ही विसरणार नाही। पूर्ण इचलकरंजीत पक्षाची एकनिष्ठ असताना त्यांच्यावर अन्याय व्हायला लागलाय त्यांच्या